जालना शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। भोकरदन तालुक्यातील धावडा गावात देखील रिमझिम पावसानं हजेरी लावली। अर्धा जून महिना उलटल्यानंतरही पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या जालनाकरांना अखेर दिलासा मिळाला। अकोला शहरासह काही भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे। आलेगावात पहिल्याच पावसामुळे रस्त्यावर तळ्याचं स्वरूप आले, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा बोजवारा उडाला। मात्र नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांची गैरसोय झाली। नागरिकांनी आलेगाव ग्रामपंचायतीवर नालेसफाई केवळ कागदोपत्री केल्याचा आरोप केला। नागपुरात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला। मात्र मान्सूनला 2 ते 3 दिवस प्रतीक्षा असल्याचं नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं माहिती दिली। पुण्यात जून महिन्यात सरासरीच्या तब्बल 70% कमी पावसाची नोंद झाली आहे। पुण्यात काल पडलेला पाऊस हा प्री मॉन्सून शॉवर्स या प्रकारातला होता, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली। धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली। शिरपूर शहरासह साक्री शिंदखेडा तालुक्यात विविध ठिकाणी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावलेला आहे। शिर्डी राहता कोपरगावमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील धडगाव आणि खांडबारा परिसरात पावसानं हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळाला। पावसाला सुरुवात झाल्यानं बळीराजाला दिलासा मिळाला। पिंपरी चिंचवडकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून शहरात मान्सूनच्या सरी बरसल्या। पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागात मान्सूनच्या रिमझिम पाऊस बरसला, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना उन्हाळ्यापासून दिलासा मिळाला असून शहरातील वातावरणात पावसामुळे गारवा निर्माण झाला। कोल्हापूर जिल्ह्यात अखेर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे बळीराजा समाधानी झाला। शेतीची मशागत केल्यानंतर बळीराजा पेरणी करण्यासाठी ज्या मान्सूनची वाट पाहत होता तोच मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्यानं समाधान व्यक्त होत आहे। चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस कोसळला। तासभर कोसळलेल्या पावसानं अनेक ठिकाणी भाग जलमय झाले। तुकुम भागात सोसाट्याच्या वारामुळे एक झाड पार केलेल्या कारवर कोसळलं। झाड कारवर कोसळल्यानं मोठं नुकसान झालं। नाशिक विधान परिषदेत धक्कादायक निकाल लागलाय। भाजप बंडखोर गोकुळ गीतेचा विजय झाला। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव झाला। महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर गोकुळ गीतेंनी महायुतीच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला, तरीही निवडणुकीत दराडेंचा पराभव झाला। नरेंद्र दराडेंना मतदारांची नापसंती होती। विजयानंतर गोकुळ गीतेंनी प्रतिक्रिया दिली। बाप काढला होता म्हणूनच माझा विजय झाल्याचं गीतेंनी म्हटलंय। महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला। गिरीश महाजनांनी विश्वासघात केला। पराभवानंतर नरेंद्र दराडेंनी आरोप केलेला आहे।